नवीन वर्षाचे स्वागत हे मद्यप्राशनाने नसून दूध पिऊन करावं, मद्यप्राशन करून वाहन चालवू नये असा संदेश देत आज बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरातील स्वराज्य फाउंडेशन सामाजिक संघटनेने तरुणांना दूध वाटपाचा कार्यक्रम हाती घेतला आहे। अनेकदा 31 डिसेंबरच्या रात्री तरुण मुलं हे दारू पिऊन वाहन चालवतात किंवा धिंगाणा घालतात। त्यामुळे नवीन वर्षाचे स्वागत करताना तरुणाईने काळजी घ्यावी व मद्यपान न करता दूध पिऊन नववर्षाचे स्वागत करावं असा संदेश देत खामगाव शहर पोलीस व सामाजिक संघटनांनी शहरात तरुणांना दूध वाटपाचा कार्यक्रम हाती घेतला आहे। आपल्या खामगाव तालुका आणि संबंध पूर्ण बुलढाणा जिल्ह्यामध्ये एक चांगल्या पद्धतीचे उपक्रम राबवणारे स्वराज्य फाउंडेशन याचे संचलित असणारे आपले अमोल गावंडी साहेब यांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर चांगले उपक्रम राबवण्याचे हाती घेतलेले आहे। आज 31 आहे, नवीन वर्षाचं आपण सगळे स्वागत करत आहोत। स्वागत करत असताना बऱ्याच चुकीच्या पायंड्या लोकांकडून पाडले जातात, विशेष करून दारू पिऊन आणि मौज मजा करत असताना इतरांना त्रास देणारे उपक्रम जनता हाती घेते। हे टाळण्यासाठी अमोल गावंडी आणि त्यांचं स्वराज्य फाउंडेशन यांनी आज दूध वाटप करून हा आज उपक्रम राबवलेला आहे। ते वेगवेगळे उपक्रम वर्षभरामध्ये राबवतच असतात। रक्तदानासारखं असेल, वृक्षारोपण असेल, ज्या ठिकाणी दुष्काळी परिस्थितीत पाणी वाटप असेल, शेतकऱ्यांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवणं असेल, हे कार्यक्रम ते करतात। हे खूप चांगल्या पद्धतीचे उपक्रम स्वराज्य फाउंडेशन एक फाउंडेशनला स्वतःचं नाव असं शोभेल असं स्वतःचं राज्य कशा पद्धतीने असायला पाहिजे असं त्यांचा उपक्रम आहे। त्यांच्या उपक्रमाला विशेष करून मी शुभेच्छा देतो। त्याचप्रमाणे सर्व जनतेला नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो। धन्यवाद। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।